जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकोवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावरील गावांना आरोग्याची सेवा आरोग्य विभागाची स्पीड बोट नर्मदा नदीत बुडाल्याची घटना समोर आली होती। आरोग्य विभागाच्या अथक 2 दिवसाच्या परिश्रमानंतर बुडालेली बोट ॲम्ब्युलन्स क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यास आरोग्य प्रशासनाला यश आले आहे। मागील गेल्या 3 दिवसापासून नर्मदा नदीच्या सरदार सरोवराच्या जलाशयाच्या पाण्यात बुडालेल्या बोट ॲम्ब्युलन्सला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे। आज पहाटेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने ही बोट ॲम्ब्युलन्स बाहेर काढण्यात आली आहे। ही बोट ॲम्ब्युलन्स पाण्याबाहेर काढण्यासाठी खास बडोद्याहून क्रेन मागवण्यात आली होती, मात्र केवडिया कॉलनीत ही क्रेन पंक्चर झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यानंतर काल रात्री उशिरा बोट बाहेर काढण्याचे काम करण्यात आले असून आता ही बोट पाण्यावरती काढण्यात आली आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणा गेल्या 3 दिवसापासून तळ ठोकून होती। या संदर्भात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंडे यांनी अधिकची माहिती दिली आहे। तसेच या सर्व प्रकाराबाबत चिमलखेडी येथील स्थानिक रहिवासी नुरजी वसावे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी नुरजी वसावे, चिमलखेडी। नर्मदा परिसरातील माणिबिली ते मुखडीपर्यंत अक्कलकोवा तालुक्यामध्ये आणि पिंपळशोक ते भादलपर्यंत असे 24 गावामध्ये सरदार सरोवर प्रकल्पाच्या नर्मदेच्या जलाशयावरून आरोग्य सुविधा आहे तरंगत दवाखान्याद्वारे पुरवली जात होती। परंतु अक्कलकोवा तालुक्यामध्ये जी तरंगत दवाखान्याची बार्ज होती ती 2 वर्षापूर्वी जलसमाधी झाली होती। त्यामुळे त्या जागेवर जे वॉटर ॲम्ब्युलन्स होती त्यासवर या अक्कलकोवाच्या 9-10 गावामध्ये आरोग्य सुविधा ही पुरवली जात होती। परंतु तेही दीड महिन्यापूर्वी ना दुरुस्त झाल्याने त्याच्यात गळती सुरू झाल्याने तेही बंद झाल्यामुळे या परिसरातील 1.5 महिन्यापासून आरोग्य सुविधा कुठल्या प्रकारचं मिळत नाही। नंतर काल परवाच नर्मदेच्या पाण्याची पातळी वाढली, त्याच्यात 2 कोटी रुपये खर्चून नवीन ॲम्ब्युलन्स घेतलेली होती, त्याचा एकही दिवस आरोग्य सुविधेसाठी वापरण्यात आलेली नाही। सरदार सरोवर प्रकल्पाची ठिकाण डॅम साईडला ती बांधून ठेवली, तिथं आरोग्य विभागाचा हलगर्जीपणामुळे त्याच्यावर देखरेख नसल्यामुळे ती बोट ही पाण्यात बुडाली आणि आज रोजी नर्मदा परिसरातील अक्कलकोवा तालुक्यातील 10 गावातले किमान 10 ते 11 हजार लोकसंख्येला कुठलाही प्रकारचा आरोग्य सुविधा मिळत नाही। याचा जिल्हा आरोग्य विभाग हा जबाबदार आहे, कारण का आम्हाला आरोग्य सुविधापासून वंचित ठेवण्यासाठी असं षडयंत्र आहे का, हा प्रश्न आम्हाला पडला आहे। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पुंड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार। मणिबेली येथील आपली जी स्पीड बोट ॲम्ब्युलन्स होती जी आपल्या CSR फंडामधून मिळालेली आहे, तर या बोट ॲम्ब्युलन्स आपल्या काठाला बांधून ठेवलेले असता
आणि डॅम म्हणजे तिथल्या डॅमचा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याची पातळी अचानकपणे रात्रीतनं वाढलेली असता सदर बोटमध्ये पाण्याचा शिरकाव झाला व जवळपास मागील बोटचा मागील भाग हा 30% पाण्याखाली बुडला गेला. तर सदर घटनेनंतर तात्काळ माहिती मिळताच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे सर आणि आम्ही आमच्या काही कर्मचाऱ्यांसमवेत सदर ठिकाणी भेट दिली तात्काळ आणि रात्रीतनं तिथे बोट बाहेर काढण्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल त्यासाठी प्रयत्न चालू केले. तर सदर ठिकाणी बोट ॲम्ब्युलन्स बाहेर काढण्यासाठी तिथल्या छोट्या क्रेनची उपयुक्तता नसल्याने मोठी क्रेन आम्हाला वडोदरा येथून मागवणं गरजेचं वाटलं आणि त्यानुसार वडोदरा येथून आम्ही मोठ्या क्रेनला मागवून घेतलं. मोठी क्रेन येऊन तिथे काढण्याच्या प्रक्रियेस वेळ गेला कारण क्रेन सुद्धा काही काळामध्ये पंक्चर झाल्यामुळे बंद पडली. ते चालू झाल्याच्या नंतर आम्ही तिथे रात्री जवळपास 9 ते 10 वाजता काल ही प्रक्रिया बाहेर काढण्याची सुरू झाली आणि त्यानंतर पहाटे 5:30 वाजता पूर्णतः ती प्रक्रिया कंप्लीट होऊन बोट आम्ही पूर्णतः बाहेर काढली. त्या बोटला कुठल्याही प्रकारची इजा किंवा डॅमेज झालेलं दिसून येत नाही प्रथमदर्शनी आणि ती आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये त्याचा उपयोग करता येईल. इंजिनमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही आता तिचं टेक्निकल असेसमेंट करणार आहोत जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून आणि त्यानंतर ती चालू करणार आहोत. सध्या आपल्याकडे 4 बोट रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी 2 आपल्या दडगावमध्ये आणि 2 अक्कलकुवामध्ये आहेत. त्यातल्या दडगावमधल्या 2 रुग्णवाहिका सध्या चालू आहेत. अक्कलकुवामधली 1 रुग्णवाहिका जी आपली चालू होती ती सध्या स्थितीमध्ये एक किरकोळ कारणामुळे बंद आहे. त्याचं देखील मेंटेनन्स आणि रिपेअरची आपली व्यवस्था चालू आहे आणि दुसरी स्पीड बोट जी आहे तिला अतिरिक्त निधीची मागणी आपण राज्याकडे केलेली आहे. तो निधी जर प्राप्त झाल्यास ती देखील आपल्याला चालू करता येईल. सध्या स्थितीमध्ये या रुग्णवाहिका ज्या आहेत दडगाव आणि अक्कलकुवा मिळून जवळपास साधारणतः 33 गावांना आणि तिथल्या लोकसंख्येला या रुग्णसेवा देतात आणि सद्यस्थितीमध्ये अक्कलकुवामधल्या जरी काही रुग्णवाहिका सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद जरी असली तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या काही बाकी सर्व्हिसेस आहेत, आशा सेविका असतील, ANM असतील, त्यांना तिथे वारंवार भेट देऊन तिथल्या सर्व्हिसेस देण्याबाबत सूचना दिलेली आहे आणि त्याबाबत पूर्तता आपण करत आहोत. बोट ॲम्ब्युलन्समध्ये आपल्याला ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या रुग्णवाहिका अटॅच आहेत तिथून त्यांना आपण औषध साठा पुरवत असतो आणि सद्यस्थितीमध्ये त्यांना औषध साठा पुरेसा आहे त्याबाबत कुठलीही कमतरता नाही. We'll be right back.